एकदा की सूर्यास्त झाला म्हणजे सूर्य मावळला की अशी कोणती कामं आहेत जी आपण चुकून सुद्धा करू नये। यामुळे काय होईल, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल, आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर त्या समस्यांचा सुद्धा अंत होणार आहे आपण ही कामं करणं टाळल्यामुळे। यातलं सगळ्यात पहिलं काम म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला कधीही झोपायचं नाहीये किंवा आपल्या पलंगावर, आपल्या अंथरुणावर लोळत पडायचं नाहीये। बघा, आपली वडीलधारी माणसं सुद्धा आपल्याला नेहमी सांगत असतात, आपले आजी आजोबा सुद्धा सांगतात की तिन्ही सांजा झाल्या काय लोळत बसलाय किंवा काय लोळत पडलीये, तर हे काही चुकीचं नाहीये। संध्याकाळच्या वेळी आपण जर असं झोपलो किंवा लोळत पडलो तर याने अपमृत्यू येण्याचा धोका वाढतो, म्हणजे घरातल्या कोणत्याही सदस्याचा अपमृत्यू होऊ शकतो। त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपायचं नाहीये किंवा अंथरूण पकडून बसायचं नाहीये। त्यानंतरची दुसरी गोष्ट किंवा दुसरं काम म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये। हे सुद्धा तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांकडून, तुमच्या आजी आजोबांकडून किंवा तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसांकडून ऐकलं असेल। जुनी जाणती जी माणसं असतात त्यांना बऱ्याच गोष्टींचं ज्ञान असतं, ते आपल्याला नेहमीच काही ना काही शिकवण देण्याचा प्रयत्न करत असतात, तर ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। सूर्यास्ताच्या वेळी जर आपण रडलो तर त्यामुळे सुद्धा मृत्यूचा धोका वाढतो, अकाली एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो आपल्या घरातल्यांचा, आणि माता लक्ष्मीचा येण्याचा हा टाइम असतो, येण्याची ही वेळ असते। त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी चुकून सुद्धा रडू नये। लहान मुलं रडतात, त्यांना ती समज नसते, पण मोठ्यांनी सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये। यानंतर सूर्यास्त झाल्यावर म्हणजे जेव्हा सूर्य मावळण्याची वेळ असते तेव्हा दही कोणालाही देऊ नये, कारण दही हे शुक्राचं कारक मानलं जातं। आणि त्यातल्या त्यात शुक्र ग्रहाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर शुक्र ग्रह धन, वैभव, समृद्धी यांचा प्रदाता मानला जातो। यामुळे जर आपण संध्याकाळच्या वेळी कुणाला दही दिलं तर आपल्या घरामधून सुख समृद्धी जाऊ शकते, धनाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि माता लक्ष्मीचा सुद्धा कोप होतो। त्यामुळे संध्याकाळी दही कुणालाही देऊ नये। शुक्र आणि चंद्र हे दोन्ही सोबत राहणारे ग्रह आहे, त्यामुळे यांच्याशी संबंधित ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत जसं की दही, दूध, तूप, पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा चांदीच्या वस्तू संध्याकाळच्या वेळी कोणालाही देऊ नये। बऱ्याच वेळा काय होतं, एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये संपते आणि आपण ती आणणार असतो, पण थोडंफार ते आणायला लांब होतं आपल्याला किंवा दुकान लांब असतं आणि लगेच आपल्याला त्याची गरज असते, तर आपण शेजारच्यांकडून काहीतरी वस्तू मागायला जातो, यापैकीच दही म्हणा, दूध म्हणा किंवा मग मीठ म्हणा। तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला संध्याकाळी मागायच्या नाहीये। किंवा मग चांदीच्या ज्या वस्तू असतात आपल्याकडे किंवा आपल्या शेजारच्यांकडे काहीतरी कार्यक्रम असतो, मग आपण शेजारच्यांना सुद्धा मदत करतो, शेजारचे सुद्धा आपल्याला मदत करतात, आपल्या वस्तू आपण एकमेकांना देत असतो, देवाणघेवाण आपली चालू असते। शेजारचे आपल्याला नेहमीच उपयोगाला येतात, आपण नेहमी एकमेकांची मदत केली पाहिजे। पण संध्याकाळची वेळ टाळून तुम्ही इतर वेळेला किंवा सूर्यास्त होण्यापूर्वी तुम्हाला जर कोणाकडून काही घ्यायचं असेल किंवा कोणाला काही खायच्या वस्तू द्यायच्या असतील, जसं की मी तुम्हाला दही सांगितलं, दूध सांगितलं, मीठ सांगितलं किंवा चांदीच्या वस्तू ज्या शुक्र आणि चंद्रग्रहाशी संबंधित आहे त्या कुणालाही देऊ नये आणि प्रत्येकाला हा नियम माहितीच हवा। अजून एक खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे एकदा की सूर्यास्त झाला म्हणजे सूर्य मावळला की मिठाला कधीही मीठ असं म्हणू नये, तर मिठाला मिठाऐवजी तुम्हाला गोड असं म्हणायचं आहे। कारण संध्याकाळची जी वेळ असते 6:30 नंतरची, ती आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते आणि आपल्या जीवनामध्ये कोणताही खारटपणा येऊ नये, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सगळं आनंदानं राहावं, आनंदी आनंद राहावा, गोड राहावं, म्हणून संध्याकाळच्या वेळी मिठाला मीठ न म्हणता मिठाचा उच्चार गोड असा करावा। बऱ्याच जणांच्या घरी हा नियम पाळत असतील, आपली वडीलधारी माणसं सुद्धा आपल्याला सांगत असतात की अरे संध्याकाळच्या वेळी मीठ नको म्हणू, तर गोड असं म्हण। कोणाकोणाच्या घरी मिठाला गोड म्हटलं जातं मला कमेंट करून नक्की सांगा। अजून एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी तर अजिबातच करायची नाहीये, तर ती म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जेवण करू नये आणि झोपू सुद्धा नये। जर तुमची सवय असेल की तुम्हाला संध्याकाळच्या वेळा भूक लागते तर सूर्यास्त होण्यापूर्वी काहीतरी खात जा किंवा सूर्यास्त झाल्यावर 1 ते 1.5 तासाने तुम्ही काहीतरी खाऊ शकता, पण एकदम सूर्यास्त होण्याची जी वेळ असते त्या वेळेला काहीच खाऊ नये। सूर्यास्ताच्या वेळी जो व्यक्ती कर्ज देतो किंवा कर्ज घेतो तर अशा दोन्ही व्यक्ती जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही, त्या नेहमी दुःखी राहतात, हे लक्षात ठेवा। त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही कुणाला कर्ज देऊ नये आणि कुणाकडून कर्ज घेऊही नये।
जो व्यक्ती सूर्यास्ताच्या वेळी झोपतो त्याचं नशीब सुद्धा त्याच्याबरोबर झोपलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपत जाऊ नका. एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जी मी तुम्हाला माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधून सांगत असते, की सूर्यास्ताच्या वेळी कधीही झाडू मारू नये. संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही वेळ माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. त्यामुळे या वेळेला कधीही घरामध्ये झाडू मारू नये. तुम्हाला जर संध्याकाळी तुमच्या घराची स्वच्छता करायची सवय असेल, झाडू मारण्याची सवय असेल, तर 6:30 पूर्वी तुम्ही तुमची घरदारं काय आहे ती झाडू शकता. पण सूर्यास्ताच्या वेळी घरामध्ये कधीही झाडू मारू नये. माता लक्ष्मी यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यावेळेस जर तुम्ही झाडू मारला तर माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही झाडून बाहेर काढत आहात, कचऱ्यामध्ये टाकत आहात, असा याचा अर्थ होतो. त्यामुळे तिन्ही सांजेला कधीही झाडू मारू नका. तुमच्यापैकी कोणाला अगदी तिन्ही सांजेलाच नख काढणं, केस कापणं अशा सवयी असतील तर त्या सवयी आजच सोडून द्या. बरेच जण असेही असतात की त्यांना सतत रिकामे बसले की हाताची जी नखं आहेत ती कुरतडण्याची सवय असते. तर ज्योतिषशास्त्रानुसार ही सवय अतिशय अशुभ मानली जाते. त्या घराची कधीही प्रगती होत नाही. नख काढण्यासाठी नेलकटर असतं, त्याचा वापर करावा, पण आपल्या तोंडाने किंवा दाताने कधीच नख कुरतडत बसू नये. ही सवय तुमच्यापैकी कोणाला असेल तर आजच सोडून द्या कृपा करून. यानंतर सूर्यास्ताच्या वेळी कधीही पाय हलवू नये. पाय हलवणे याचा अर्थ मी तुम्हाला अगदी विस्तृतपणे समजावून सांगते. बरेच जण असे असतात की खुर्चीवर बसले किंवा सोफ्यावर बसले किंवा कुठेही बसले, काही काम करत असो किंवा रिकामे बसो, सतत आपली पायाची एकमेकांवर अडी असते आणि ते पाय सतत हलवत असतात. तर अशी अडी घालून सुद्धा कधी बसू नये, म्हणजे पाय एकमेकांवर टाकून बसू नये आणि ते पाय हलवू सुद्धा नये. हे अत्यंत अशुभ मानलं जातं. एकदा की तिन्ही सांजा झाल्या म्हणजे सूर्यास्त झाला, सूर्य मावळला की तुळशीला कधीही पाणी घालायचं नाही. तुळशीची पानं सुद्धा तोडायची नाही आणि तुळशीला हात सुद्धा लावायचा नाही. एकादशी असली तरी सुद्धा तुळशीची पानं संध्याकाळी अजिबात तोडायची नाही. इतकंच काय, संध्याकाळच्या वेळा कोणतंही झाड असो त्या झाडाला कधी हात लावू नये. त्या झाडाची पानं, फुलं, फळं कधीच तोडू नये. वैज्ञानिक दृष्टीने याचं कारण सांगायचं झालं तर रात्रीच्या वेळा झाडं जी आहेत ती कार्बन डायऑक्साईड सोडत असतात आणि ऑक्सिजन घेत असतात. त्यामुळे रात्री कोणत्याच प्रकारच्या झाडांना हात लावत नाही. आणि आपल्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं तर प्रत्येक झाडाची मुलं बाळं ही त्याची पानं, फुलं, फळं असतात. तर ज्याची त्याची मुलं, ज्याची त्याची लेकरं बाळं ज्याची त्याच्याजवळ सुरक्षित राहावी म्हणून आपण त्यांना हिरावून घ्यायला जाऊ नये. आणि याचंच कारण म्हणून आपल्याला रात्रीच्या वेळी कोणत्याही झाडाला हात लावायचा नाहीये, ना त्याची पानं, फुलं सुद्धा, ना फळं तोडायची आहेत. म्हणूनच एकदा की संध्याकाळ झाली की आपल्याला कोणत्याही झाडाची पानं, फुलं, फळं अजिबात सुद्धा तोडायची नाहीये आणि त्या झाडाला हात सुद्धा लावायचा नाहीये. यानंतर संध्याकाळ झाली की घरामध्ये नेहमी प्रकाश ठेवावा. घराच्या कोणत्याही भागात अंधार ठेवू नये. माता लक्ष्मीला प्रकाश आवडतो, उजेड आवडतो. त्यामुळे घरामध्ये कुठेही अंधार ठेवू नका, सर्वत्र उजेड ठेवा. म्हणूनच आपण संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरामध्ये प्रथम दिवा लावत असतो. सूर्यास्ताच्या वेळी कधीही शारीरिक संबंध ठेवू नये. यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर घृणा करते, म्हणजेच आपल्यावर रागवते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही शरीर संबंध ठेवू नये. जर कुणाच्या घरामध्ये अकाली मृत्यू होत असतील किंवा सतत भांडणं होत असतील आणि पैसे कमवून सुद्धा कधीही धन टिकत नसेल, म्हणजे पैसेच टिकत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. याची कारणं आता मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये कधीही 2 पेक्षा जास्त चाकू ठेवू नका. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होऊ शकतात. यानंतर सकाळी सकाळी उठल्यानंतर कधीही चाकू बघू नका. काट्याची जी झाडं असतात ती तुमच्या घरामध्ये किंवा घरी कधीही लावू नका. काट्याची म्हणजे गुलाबाची झाडं नाही, किंवा ज्या फुलझाडांना काटे असतात तर ती झाडं नाही. ज्या झाडांना फक्त काटेच असतात, आजकाल शोची सुद्धा काही रोपं अशी असतात, शोची सुद्धा झाडं काही अशी असतात की ज्यांना फक्त काटे असतात, त्यामुळे सुद्धा ती दिसायला छान दिसतात. पण अशी काट्याची झाडं तुमच्या घरामध्ये कधीच राहू देऊ नका. बरेच जण निवडुंगाचं सुद्धा झाड आपल्या घरामध्ये ठेवतात शोचं झाड म्हणून, तर अशी काट्याची झाडं तुमच्या घरामध्ये ठेवू नका. ज्या झाडाला पानं, फुलं, फळं काहीच नाहीये, फक्त काटेच आहे, असं झाड तुमच्या घरामध्ये कधीही शोपीस म्हणून सुद्धा ठेवू नका.
काट्याचं झाड आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही प्रेम राहत नाही, नेहमी भांडणं होतात. त्यामुळे काट्याचं झाड घरामध्ये ठेवू नका. यानंतर तुमच्या किचनमध्ये 2 पेक्षा जास्त सुऱ्या किंवा चाकू ठेवू नका, यामुळे सतत भांडणं होतात. सकाळी उठल्याबरोबर कधीही चाकू पाहू नका, त्यामुळे चाकू ठेवतानाच तो असा ठेवा की उठल्या उठल्या तुम्हाला त्याचं दर्शन होणार नाही. यानंतर काट्याची झाडं तुमच्या घरामध्ये ठेवल्यामुळे अजून एक दुष्परिणाम असा होतो की तुम्हाला बऱ्याच साऱ्या वाईट गोष्टींना सामोरं जावं लागतं, अकाली मृत्यूचं सुद्धा भय असतं. त्यामुळे काट्याची झाडं जर तुम्ही शोपीस म्हणून तुमच्या घरामध्ये ठेवली असेल तर ती काढून टाका. तुम्ही वाळवंटात सुद्धा बघितलं असेल की सगळी काट्याची झाडं असतात आणि त्याच्या आजूबाजूला कधीच काही नसतं, एकदम सुनाटी पसरलेली असते. तर हेच कारण आहे. त्यामुळे काट्याची झाडं तर अजिबात ठेवू नका. जेव्हा तुमचा मासिक धर्म म्हणजे मासिक पाळी सुरू असेल त्या 4 दिवसांमध्ये झाडांना अजिबात पाणी टाकू नका. कोणत्याही प्रकारच्या झाडांना तुम्हाला अजिबात पाणी टाकायचं नाहीये, तुम्हाला फक्त आराम करायचा आहे. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये झाडांना पाणी टाकणं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अशुभ मानलं जातं किंवा त्या झाडांना येणारी फळं कदाचित किडकी किंवा त्या झाडांना कीड लागू शकतं. म्हणून मासिक पाळीच्या दिवसांमध्ये हे काम अजिबात करू नका. तुमच्या घराच्या आसपास जर कारण नसताना विटा दगड पडलेले असेल ज्यामुळे तुमचं घर एकदम अडचणीचं वाटत असेल, तुमच्या घरामध्ये जर किंवा घराच्या एखाद्या खोलीमध्ये तुटलेली खाट असेल म्हणजेच बाज असेल, तुटलेला आरसा असेल, बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते काढून टाका. तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा घरामध्ये कुठेही जर कोळ्याचे जाळे आलेले असतील तर ते काढून टाका. यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हे जे जाळे असतात ते अडचणींना आकर्षित करतात, त्यामुळे घरामध्ये कुठेही जाळं नसावं. तुमच्या घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला जर मेहंदीचं झाड असेल तर ते त्वरित हटवा. मेहंदीचं झाड आपल्या घरासमोर असणं अत्यंत अशुभ मानलं जातं. त्यामुळे मेहंदीचं झाड साईडला कुठेतरी लावा, पण तुमच्या घराच्या समोर अजिबात नसावं. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये म्हणजे डायरेक्ट घरामध्ये मी म्हणते, घराच्या आजूबाजूला नाही, घरामध्ये आपण बऱ्याच वेळा झाडं ठेवतो तर घरामध्ये सुगंधी झाड अजिबात ठेवू नका. वडाची जी झाडं असतात म्हणजे आजकाल बरेच जण शोची झाडं म्हणून बोनसाय प्लांट म्हणजे एकदम छोटीशी दिसतात ती झाडं दिसायला, वडाची झाडं, पिंपळाची झाडं, तर ती आपल्या घरामध्ये ठेवतात. तर ते लगेच हटवा. पिंपळाची जी झाडं असतात ती पावसाळ्यामध्ये कुठेही उगवतात, आपल्या घराच्या भिंतींवर किंवा जिथे ओलसरपणा येतो तिथे सुद्धा पक्ष्यांनी जर खाऊन बिया टाकल्या तर पिंपळाची झाडं उगवली जातात. तर योग्य प्रकारे पूजा विधी करून ही पिंपळाची झाडं तुम्ही काढून टाकायची आहे. घरामध्ये बोनसाय प्लांट म्हणजे वडासारखी जी झाडं असतात ती अजिबात ठेवू नका. तुमच्या घरासमोर अंगणामध्ये तुमच्या तुळशी वृंदावनामध्ये जर तुमची तुळस सुकली असेल तर ती तुळस तुम्ही काढून टाका. मातीमध्ये तुम्ही तिला पुरून टाकू शकता. तिच्या ज्या मंजिरी असतील म्हणजेच मंजुळा ज्या असतील त्या तुम्ही परत मातीमध्ये टाकून नवीन रोपं उगवू शकतात. पण तुळशीचं सुकलेलं जे झाड आहे ते कधीही ठेवू नये. नवीन तुळस त्या जागी लावावी, यासाठी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळस लावू शकता किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणताही एखादा सणवार असेल तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला तुळस लावता येईल. पण तुळशीचं सुकलेलं झाड कधीही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये तुळशी वृंदावनामध्ये ठेवू नका. स्वयंपाकघर जे असतं ते महिलांनी नेहमी साफ ठेवावं. त्याचबरोबर रात्रीची जी भांडी असतात ती कधीही तशीच ठेवू नये. रात्रीची भांडी रात्रीच्या वेळीच घासून टाकावी. नवरा बायकोची जी रूम असते त्यामध्ये 3ऱ्या माणसाने जास्त करून जाऊ नये. गेलं तरी त्यांच्या परवानगीशिवाय जाऊ नये आणि जास्त वेळ थांबू सुद्धा नये. यामुळे नवरा बायकोंमध्ये प्रेम राहत नाही, भांडणं होतात. त्यामुळे नवरा बायकोच्या रूम मध्ये त्यांच्याशिवाय 3ऱ्या माणसाने जास्त करून जाऊ नये. ज्योतिषशास्त्राचा हा नियम सगळ्यांनी पाळायला हवा. तर गुरुवारी कधीही फरशी पुसू नका किंवा या दिवशी कधीही केस धुवू नका. यामुळे आपल्यातला जो गुरुग्रह आहे तो कमजोर होतो आणि आपल्याला गुरुग्रहाच्या कमजोरीमुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे गुरुवारी ही कामं अजिबात करू नका. रात्रीच्या वेळी आरशामध्ये कधीही बघू नका किंवा सकाळी उठल्या उठल्या सुद्धा तुम्हाला आरशात अजिबात पाहायचं नाहीये. रात्रीच्या वेळी सुगंधी अत्तर किंवा परफ्यूम लावून झोपायचं नाहीये. यामुळे ज्या नकारात्मक शक्ती असतात त्या आपल्यामध्ये या वासामुळे आकर्षित होतात आणि आपल्यामध्ये त्या संचार करू शकतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला कधीही सुगंधी द्रव्य म्हणजेच अत्तर, परफ्यूम मारू नये.
किचनमध्ये पाळण्याची एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये पोळ्या करतात, भाकरी करतात किंवा पराठे जे काही तुम्ही तव्यावर करतात, ते झाल्यानंतर तव्यावर कधीही पाणी टाकू नका गरम तव्यावर. यामुळे राहूदोष उत्पन्न होतात. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. धनाची हानी सुद्धा यामुळे होते. तुमचं जे देवघर आहे, देवघराची जी जागा आहे, देव मांडण्याची जी जागा आहे ती नेहमी साफ ठेवा. देवघरामध्ये कधीही खंडित मूर्ती ठेवू नका. यानंतरची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ती विवाहित जोडप्यांसाठी आहे, म्हणजेच पती पत्नींसाठी आहे. पती पत्नींनी एकमेकांवर भरभरून प्रेम करावं, एकमेकांशी प्रेमाने राहावं, एकमेकांचा आदर करावा. कितीही भांडणं झाली, कितीही वादविवाद झाले तरी एकमेकांना सोडून जाण्याच्या गोष्टी करू नये किंवा मग एकमेकांना शिवीगाळ करू नये, भांडणं करू नये आणि एकमेकांवर हात कधीही उचलू नये. बरेच पुरुष असे करतात की महिलांवर हात उचलण्याचा प्रयत्न करतात. तर असं अजिबात करू नका. श्रीकृष्ण असं सांगतात की ज्या घरामध्ये पती पत्नी नेहमी आनंदाने प्रेमाने राहतात, जो पती पत्नीचा नेहमी आदर करतो किंवा जी पत्नी आपल्या पतीचा नेहमी आदर करते, ज्या महिलांचा घरामध्ये खळखळून हसण्याचा, आनंदाने राहण्याचा आवाज येतो, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते. श्रीकृष्ण सुद्धा त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहतात आणि त्यांच्या घराची नेहमी बरकत होते. तर या गोष्टी पती पत्नींनी लक्षात ठेवायच्या आहे. थोड्याफार कुरबुरी प्रत्येकात होत असतात, पण त्यामधून सुद्धा तुम्ही समजदारीचा मार्ग निवडावा. कपाटामध्ये, पर्समध्ये पैसे ठेवत असताना फाटलेल्या नोटा अजिबात ठेवू नये. महिलांनी वर्षभरामध्ये व्रतवैकल्य जरूर करावीत. एकादशीचं व्रत असो, महाशिवरात्रीचं व्रत असो, तर ते अजिबात करणं टाळू नये, जरूर करावं. आपल्या घरासाठी, आपल्या घरादाराच्या समृद्धीसाठी ते नक्कीच चांगलं असतं. यामुळे, या गोष्टी केल्यामुळे आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत की ज्या तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी टाळल्या, तर माता लक्ष्मी तुमचं घर कधीही सोडून जात नाही. तुमच्या घरावर तिची कृपादृष्टी नेहमी राहते आणि दोन्ही हातांनी माता लक्ष्मी तुमच्या घरावर धन बरसवते.